नमस्कार मित्रांनो, निपुण महाराष्ट्र ऍपची अत्यंत महत्वाची अपडेट, महत्वाची माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर मित्रांनो, निपुण महाराष्ट्र ऍप मध्ये एक महत्वाची टॅब, महत्वाची सुविधा उपलब्ध झालेली आहे. त्यामध्ये आपल्याला आपल्या शाळेतील विशेष कौशल्य प्राप्त विद्यार्थ्यांसाठी तिथे कौशल्य नोंदणी करून घ्यायची आहे. तर ती कशी करायची याची संपूर्ण सविस्तर माहिती लाईव्ह डेमो सहित मी आपल्याला या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर नमस्कार, मी राज मेश्राम, मराठीशाळा.com या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, निपुण महाराष्ट्र ऍप मध्ये शाळेतील विशेष कौशल्य प्राप्त विद्यार्थ्यांसाठी कौशल्य नोंदणी सुविधा सुरू. विद्यार्थी नोंदणी कशी करावी याची संपूर्ण सविस्तर माहिती लाईव्ह डेमो सहित जाणून घेण्यासाठी व्हिडिओला स्किप न करता पूर्ण बघा. चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक व शेअर करा. चला तर मग सुरू करूया. मित्रांनो बघा, इथे मी माझ्या मोबाईलमध्ये निपुणचं जे ऍप आहे ते ऍप ओपन करून घेतलेलं आहे. या ऍपची आपल्याला सर्वांना ओळख आहे. या ऍपमध्ये आपल्या आतापर्यंत अध्ययन स्तर निश्चितीच्या 3 चाचणी झालेल्या आहे आणि 4थी चाचणी आपल्याला या महिन्यात म्हणजे मार्च महिन्यात घ्यायची आहे 23 तारखेपासून. तर मित्रांनो, आजचा जो महत्वाचा विषय आहे या ऍपचा तो आहे आपल्याला इथे विद्यार्थ्यांची कौशल्य नोंदणी करून घ्यायची आहे. तर ती कशी करायची, तर बघा त्या अगोदर आपल्याला ती जी सूचना आलेली आहे ती आपण बघणार आहोत. तर इथे नोटिफिकेशन वर मी जातो आणि आपल्याला ती सूचना अगोदर दाखवणार आहे. तर बघा, इथे एक महत्वाची सूचना आपल्याला दिसणार आहे आणि ती असणार आहे विद्यार्थी कौशल्य नोंदणी करण्याबाबत. तर बघा, अत्यंत महत्वाची ही अपडेट असणार आहे मित्रांनो आपल्या सर्वांना. ती जी नोंदणी आहे ती करून घ्यायची आहे. तर बघा, इथे ही जी नोटिफिकेशन आलेली आहे 24 फेब्रुवारीलाच आलेली आहे. तर बघा, इथे आपल्याला हे नक्की करा आपल्या शाळेतील विशेष कौशल्य प्राप्त विद्यार्थ्यांची कौशल्य नोंदणी करावी, जेणेकरून त्यांना विशेष ओळख व मदत पुरवणे प्रशासनात शक्य होईल. नोंदणी प्रक्रिया समजून घेण्यासाठी डेमो पहा. तर मित्रांनो, नेमकं आपल्याला कशा पद्धतीने करायचं हे मी आपल्याला आता दाखवणार आहे. तर बघा, यासाठी आपल्याला काय करायचं आहे, इथे अध्ययन स्तर चाचणी घेऊया यावर आपण क्लिक करणार. यावर क्लिक केल्यानंतर इथे कुठली तरी आपल्याला डेट सिलेक्ट करून घ्यायची आहे आणि आपले जे वर्ग असणार आहे त्या वर्गावर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे. यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो बघा, आपल्या समोर आपल्या वर्गातील जे विद्यार्थी आहे ज्यांची आपण चाचणी वगैरे घेतलेली आहे त्या विद्यार्थ्यांची नावे अशा पद्धतीने दिसणार आहे. आता आपण इथे चाचणी घेतलेली आहे त्यामुळे इथे सर्व टॅब जे आहे या हिरव्या रंगामध्ये दिसत आहे. तर मित्रांनो, प्रत्येक विद्यार्थ्याचं हे जे नाव दिसत आहे याच्यावर त्या विद्यार्थ्याची ID आणि इकडे बघा या बाजूला एक चिन्ह आपल्याला दिसत आहे आय आणि त्याला गोल केलेला आहे. तर आपल्याला हे दिसत असेल प्रत्येक विद्यार्थ्याच्या नावासमोर वर जे ID आहे त्याच्या समोर आपल्याला हे जे चिन्ह आहे हे दिसत आहे. तर आपल्याला काय करायचं आहे, विद्यार्थ्याची कौशल्य नोंदणी करण्यासाठी या चिन्हावर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे. तर बघा, आता मी एका विद्यार्थ्याचं आपल्याला करून दाखवणार आहे. तर इथे आपल्याला या विद्यार्थ्याचं हे जे नाव आहे आणि इकडे आपल्याला हे जे चिन्ह दिसत आहे या चिन्हावर क्लिक करायचं आहे. यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो बघा, अशा पद्धतीचा इंटरफेस आपल्या समोर येणार आहे. त्या विद्यार्थ्याचं नाव आपल्याला असं दिसणार आहे इथे. त्यानंतर त्याची प्राथमिक माहिती इथे दिसणार आहे आपल्याला, कोणत्या वर्गात आहे, माध्यम कोणता आहे, युडास कोड वगैरे. तर बघा, जसं आता माझ्याकडे या विद्यार्थिनीचं नाव आहे आदिती आनंदराव सुरपाम म्हणून आणि इथे संपूर्ण तिची जी प्राथमिक माहिती आहे हे दिसत आहे, आईचं नाव, माध्यम वगैरे सर्व. आणि इथे तिथं वर त्या विद्यार्थिनीचं नाव दिसत आहे, खाली त्याची ID आहे. तर मित्रांनो बघा, आपल्याला इथे काय करायचं आहे, इथे आपल्याला प्रगत विशेष कौशल्य हे जे टॅब आहे यावर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे. तर बघा, इथे स्तर नोंदणी असणार आहे खाली आणि इथे वर प्रगत विशेष कौशल्य म्हणून असणार आहे. तर यावर आपल्याला क्लिक करायचं आहे. तर बघा, यावर मी आता क्लिक करून घेतो. यावर क्लिक केल्यानंतर एक नवीन इंटरफेस आपल्यासमोर उघडणार आहे अशा पद्धतीने. याला आपण थोडं वर करून घेणार आहोत. तर बघा, इथे आपल्याला त्या विद्यार्थ्यांची नोंद करून घ्यायची आहे. तर इथे बघा, प्रगत विशेष कौशल्य म्हणून लिहून असणार आहे आणि खाली क्षेत्र निवडा. तर आपल्याला तो विद्यार्थी कोणतं कौशल्य आहे, काय आहे याचं संपूर्ण आपल्याला इथून ते दिसणार आहे. इथे क्षेत्र कोणकोणते आहे, तर त्याला कोणकोणत्या क्षेत्रात आवड आहे किंवा कोणतं कौशल्य आहे ते आपल्याला इथून सिलेक्ट करून घ्यायचं आहे. तर बघा, जसं आता सर्व तिथे बाय डिफॉल्ट सिलेक्ट असणार आहे इथे. तर हे तसंच ठेवायचं आहे आणि खाली बघा कौशल्य निवडा. यामध्ये आता जसं नृत्य असेल, गायन असेल, चित्रकला असेल, अभिनय असेल, क्रीडा असेल, जे काही असेल त्या विद्यार्थ्याच्या बाबतीत त्याला जे काही कौशल्य आहे ते आपल्याला इथून सिलेक्ट करायचं आहे. जसं आता ही जी विद्यार्थिनी आहे जिची मी माहिती भरत आहे आदिती सुरपाम म्हणून, तर ही जी विद्यार्थिनी आहे मित्रांनो
हिला चित्रकलेची आवड आहे, त्यापुढे मी हिचं चित्रकला यावर टिक करून घेतो. त्यानंतर हिला क्रीडा यामध्ये सुद्धा तिला आवड आहे किंवा चांगल्या पद्धतीने ते खेळते, तर त्याला मी सिलेक्ट करून घेतलं. त्यानंतर भाषा आणि संवाद यामध्ये सुद्धा आहे ती, गणितामध्ये आहे, नेतृत्व आणि संघकार्य यामध्ये सुद्धा आहे. तर अशा पद्धतीचे हे जे कौशल्य आहे त्यांचे मित्रांनो, हे आपल्याला इथे सिलेक्ट करायचे आहे आणि त्यानंतर इथे जतन करा हे जे बटन आहे खाली, यावर क्लिक करून घ्यायचं आहे. तर बघा, यावर मी आता क्लिक करतो. यावर क्लिक केल्यानंतर तिची जी माहिती आहे मित्रांनो भरलेली, तिथे आता असा स्टार येणार आहे. ज्यांची माहिती भरायची आहे तिथे आय आणि गोल असणार आहे, आणि जिची माहिती आपण भरलेली आहे ज्या विद्यार्थ्याची, तिथे असा स्टार येणार आहे. तर या विद्यार्थ्याची माहिती आपण भरलेली आहे, त्यामुळे ते असं दिसत आहे. दुसऱ्या एका विद्यार्थ्याची माहिती मी भरून दाखवणार. अर्पिता लाखावत म्हणून एक विद्यार्थी आहे माझ्याकडे. इथे मी क्लिक करतो. इथे क्लिक केल्यानंतर बघा, इथे संपूर्ण माहिती त्या विद्यार्थ्याची दिसणार आहे आपल्याला. इथे आपल्याला प्रगत विशेष कौशल्य यावर क्लिक करून घ्यायचं आहे. इथे क्लिक केल्यानंतर आपल्याला खाली खाली स्क्रोल करायचं आहे. याला इथे क्षेत्र निवडा जे आहे मित्रांनो, इथे बाय डिफॉल्ट सर्व असणार आहे हेच राहू द्यायचं आहे. आणि खाली जे काही क्षेत्र आहे, जे काही कौशल्य आहे खाली, इथे बघा खाली जे काही कौशल्य असणार आहे ते आपल्याला यातून निवडून घ्यायचे आहे. तर बघा, नृत्याची आवड असेल तर नृत्य आपल्याला माहित असणार आहे मित्रांनो, आपले विद्यार्थी कोणत्या याच्यामध्ये कोणत्या कौशल्य आहे ते सर्व आपल्याला माहित असणार आहे. तर अशा पद्धतीने मित्रांनो आपल्याला प्रत्येक विद्यार्थ्याचं हे जे आहे कौशल्य नोंदणी हे आपल्याला करून घ्यायचे. तर बघा, याला सुद्धा मी जतन करून घेतो. आणि जतन केल्यानंतर बघा, इथे सुद्धा आता हा जो स्टार आहे हा आलेला आहे. तर प्रत्येक विद्यार्थ्याच्या समोर मित्रांनो माहिती भरल्यानंतर असा स्टार येणार आहे, आणि ज्यांची माहिती भरायची आहे तिथे आय आणि तो गोल असणार आहे. तर अशा पद्धतीने अत्यंत महत्वाचे अपडेट असणार आहे मित्रांनो हे निपुण महाराष्ट्र ऍप मध्ये. आपल्याला प्रत्येक विद्यार्थ्याची कौशल्य नोंदणी करून घ्यायची आहे. कशी करायची, काय करायची याची संपूर्ण सविस्तर माहिती डेमो सहित आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेतलेली आहे. अपेक्षा आहे आपल्याला ही माहिती समजलेली असेल, व्हिडिओ आवडलेला असेल. व्हिडिओ जर आवडलेला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, आणि माझ्या मराठीशाळा.com या युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू असं एका नवीन माहितीसह, नवीन अपडेटसह. तोपर्यंत धन्यवाद.